नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी कॉमर्स विषय OC&M. मुलांनो, आपलं चौथं प्रकरण चालू आहे व्यवसाय सेवा, बिझनेस सर्व्हिसेस. आजच्या प्रस्तुत पाठामध्ये आपण बँकेची प्राथमिक कार्य अभ्यासणार आहोत. या अगोदरच्या लेक्चर्समध्ये आपण बँकेचं पहिलं प्राथमिक कार्य अभ्यासलं होतं. आताच्या लेक्चरमध्ये आपण बँकेचं दुसरं प्राथमिक कार्य अभ्यासणार आहोत. ते कार्य म्हणजेच कर्ज देणे होय. कर्ज सर्वसाधारणपणे ही दोन प्रकारचे आहेत. पहिलं म्हणजे नेहमीसारखं एक कर्ज, त्यालाच लोन्स असं म्हटलं जातं. आणि दुसरं कर्ज म्हणजेच उचल किंवा आगाऊ रक्कम कर्ज, यालाच ॲडव्हान्स असं म्हटलं जातं. हे जे कर्ज आहे, कर्ज सर्वसाधारणपणे बऱ्याचदा ज्या व्यावसायिकांना किंवा इतर खातेधारकांना निधीची आवश्यकता असते त्यावेळेस बँक कर्ज उपलब्ध करून देत असते. आणि कर्ज उपलब्ध करून दिल्यानंतर ज्या प्रकारचं कर्ज आहे त्या कर्जावरती त्या प्रकारचा व्याजदर आकारत असते. कर्ज यातील पहिला प्रकार आहे कर्ज किंवा कर्जे म्हणजेच लोन्स होय. सर्वसाधारणपणे ज्यावेळेस एखादा व्यावसायिक कर्ज घेत असतो त्याच्या व्यवसायाच्या विकासासाठी किंवा त्याला कोणत्याही कारणास्तव जर निधीची आवश्यकता असेल, अशा वेळेस तो बँकेकडून कर्ज मंजूर करून घेतो. कर्ज मंजूर करून घेतल्यानंतर त्याला आवश्यक असेल तर सर्वच्या सर्व रक्कम तो खात्यातून काढतो किंवा आवश्यकतेनुसार त्या कर्जाची रक्कम खात्यातून काढत असतो. ज्यावेळेस कर्ज मंजूर होतं त्यावेळेस त्या कर्जाच्या सर्व रकमेवर बँक व्याज आकारत असते. असं हे कर्ज 3 प्रकारचं असतं. किती प्रकारचं? 3 प्रकारचं. पहिला प्रकार आहे अल्पमुदती कर्ज. अल्पमुदती कर्ज म्हणजे असं कर्ज की ज्या कर्जाचा कालावधी हा 1 वर्षापेक्षा कमी आहे. कर्जाचा कालावधी किती आहे? 1 वर्षापेक्षा कमी. अशा कर्जाला अल्पमुदतीचं कर्ज असं म्हटलं जातं. सर्वसाधारणपणे व्यवसायामध्ये जर थोड्याफार प्रमाणात बदल करायचे असतील किंवा तात्पुरती आर्थिक गरज भागवायची असेल तर अशा वेळेस व्यावसायिक हे अल्पमुदतीचं कर्ज उपलब्ध करत असतात. त्यानंतर दुसरा प्रकार आहे ते म्हणजेच मध्यम मुदतीचे कर्ज. मध्यम मुदतीचे कर्ज म्हणजे असे कर्ज की ज्या कर्जाचा कालावधी 1 वर्षापेक्षा जास्त आणि 5 वर्षापर्यंत आहे. म्हणजे 1 ते 5 वर्षासाठी जे कर्ज घेतलं जातं त्या कर्जाला मध्यम मुदतीचे कर्ज असं म्हटलं जातं. थोडक्यात व्यवसायामध्ये जर बदल करायचा असेल किंवा व्यवसायाचे विकास काम करायचं असेल तर त्याच्यासाठी हे मध्यम मुदतीचे कर्ज व्यावसायिक घेत असतात. त्यानंतर कर्जाचा तिसरा प्रकार ते म्हणजेच दीर्घ मुदतीचे कर्ज होय. दीर्घ मुदतीचे कर्ज नावाप्रमाणेच याची मुदत कशी असते? दीर्घ असते, जास्त असते. मग ज्या कर्जाचा कालावधी 5 वर्षापेक्षा जास्त असतो अशा कर्जाच्या प्रकाराला दीर्घ मुदतीचे कर्ज असं म्हटलं जातं. जर एखाद्या व्यावसायिकाला त्याचा दुसरा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा व्यवसायामध्ये कायमस्वरूपी काही बदल करायचे असतील, मोठ्या प्रमाणात बदल करायचा असेल तर अशा वेळेस व्यावसायिक दीर्घ मुदतीच्या कर्जाचा वापर करत असतात. असे हे मुदतीनुसार कर्जाचे प्रकार पडतात. त्यानंतर दुसरा कर्जाचा प्रकार आहे तो म्हणजेच उचल किंवा आगाऊ रक्कम कर्ज, म्हणजेच त्यालाच ॲडव्हान्सेस असं म्हटलं जातं. यामध्ये सुद्धा कर्जाचे 3 प्रकार पडतात. पहिला आहे रोखपत, यालाच कॅश क्रेडिट असं म्हटलं जातं. दुसरा आहे अधिविकर्ष सवलत म्हणजेच त्याला ओव्हरड्राफ्ट असं म्हटलं जातं. आणि तिसरा आहे हुंडीची वटणावळ म्हणजेच त्याला डिस्काउंटिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज असं म्हटलं जातं. आता आपण रोखपत या कर्जाच्या प्रकाराचा अभ्यास करूया. याला इंग्रजीमध्ये कॅश क्रेडिट असं म्हटलं जातं. मग रोखपत नेमकं कशा प्रकारचं कर्ज आहे? तर या कर्जामध्ये ज्या खातेधारकांच्या खात्याचा प्रकार किंवा ठेवींचा प्रकार हा अग्रिम चालू खाते किंवा बचत खाते असतो अशाच खातेधारकांना कॅश क्रेडिट म्हणजेच रोखपत या प्रकारचं कर्ज उपलब्ध होत असतं.
शक्यतो या कर्जाचा जो कालावधी आहे तो दीर्घ स्वरूपाचा असतो. कसा असतो? दीर्घ स्वरूपाचा. म्हणजे जास्त कालावधीसाठी या कॅश क्रेडिटमधून खातेधारक कर्ज उपलब्ध करून घेऊ शकतो. त्याची जी काही निधीची गरज असते किंवा आर्थिक गरज असते ती आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी तो रोखपत या प्रकारचं कर्ज घेऊ शकतो. हे जरी दीर्घ मुदतीचे कर्ज असेल तरी सुद्धा या कर्जावरती जे व्याजदर आकारलं जातं ते जास्त असतं. व्याजदर कसं असतं? जास्त व्याजदर आकारले जाते. कालावधी सुद्धा कसा असतो? दीर्घ कालावधी असतो. कालावधी कसा असतो? दीर्घ. जास्त व्याजदर आणि दीर्घ कालावधी. त्यानंतर दुसऱ्या प्रकारचं जे कर्ज आहे ते म्हणजेच अधिविकर्ष सवलत, त्यालाच ओव्हरड्राफ्ट असं म्हटलं जातं. आता हे अधिविकर्ष सवलत हे कोणत्या प्रकारचं कर्ज आहे? तर जे खातेधारक चालू खाते किंवा चालू ठेवी या प्रकारचं खातं उघडतात त्या खातेधारकांना अधिविकर्ष सवलत या प्रकारचं कर्ज उपलब्ध होऊ शकतं. म्हणजे फक्त चालू खात्यावरतीच या प्रकारचं कर्ज उपलब्ध होतं. दुसरे जे बचत खातं असेल किंवा आवर्ती खातं असेल किंवा मुदत खातं असेल तर या कोणत्याही खात्यावरती अधिविकर्ष सवलत म्हणजे ओव्हरड्राफ्ट या प्रकारचं कर्ज बँक देत नाही. मग अधिविकर्ष सवलत नेमकं कशा प्रकारचं कर्ज असतं? तर जर समजा या खातेधारकाच्या खात्यामध्ये जेवढी रक्कम आहे त्या रकमेपेक्षा जास्त रक्कम तो काढू शकतो. जेवढी जास्त रक्कम काढली तेवढी रक्कम ही अधिविकर्ष सवलत असते, म्हणजे ते कर्ज असतं. उदाहरणार्थ एखाद्या खातेधारकाच्या खात्यामध्ये जर 50,000 रुपये आहेत. किती रुपये आहेत? 50,000 रुपये. पण त्याला जर 80,000 रुपयांची गरज असेल आणि बँकेने जर त्याला 80,000 रुपये उपलब्ध करून दिले तर अशा वेळेस त्याचं जे कर्ज असणार आहे ते कर्ज किती असणार आहे? 30,000 रुपये त्याचं कर्ज असणार आहे. काय सांगितलं होतं की खात्यामध्ये जेवढी शिल्लक आहे त्यापेक्षा जास्त रक्कम ज्यावेळेस बँक उपलब्ध करून देते त्यावेळेस त्याला अधिविकर्ष सवलत म्हणजेच ओव्हरड्राफ्ट असं म्हटलं जातं. मग हे जे कर्ज आहे तर ह्या 30,000वरती बँक काय करते? व्याजदर आकारते. कारण त्याच्या खात्यामध्ये अगोदर किती होते? 50,000 रुपये होते. बँकेने जास्तीचे किती दिले? 30,000 दिले. म्हणजेच एकूण 80,000 बँकेने त्या खातेधारकाला दिलेले आहेत. आणि जे जास्तीचे पैसे आहेत अगोदरचे 50 होते आणि जास्तीचे किती दिले? 30 दिले. म्हणजे ह्या जास्तीच्या रकमेवरच बँक व्याजदर आकारत असते. हे अधिविकर्ष सवलत हे जे कर्ज आहे ह्या कर्जाचा कालावधी 15 दिवसापासून ते 60 दिवसापर्यंतचा असतो. 60 दिवस म्हणजेच 2 महिन्यापर्यंतचा असतो. अशा प्रकारे ही अधिविकर्ष सवलत व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरत असते. म्हणून व्यापारी वर्ग शक्यतो चालू खाते उघडत असतो. आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलो की चालू खाते हा जो ठेवीचा प्रकार आहे किंवा खात्याचा प्रकार आहे हा खात्याचा प्रकार जे व्यापारी वर्ग आहेत, व्यावसायिक वर्ग आहेत त्यांच्यासाठी उपयुक्त असणारा प्रकार आहे. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजेच हुंडीची वटणावळ. यालाच डिस्काउंटिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज असं म्हटलं जातं. म्हणजेच जर एखाद्या व्यक्तीने जर त्याच्या हुंडीला म्हणजेच बिलाला जर त्याला बिलाची रक्कम कोणत्याही कारणास्तव त्वरित हवी असेल तर अशा वेळेस तो त्याचं बिल की ज्या बिलाची रक्कम भविष्यामध्ये मिळेल अशा प्रकारचं वचन हे खरेदीकर्त्याने दिलेलं असतं. तीच वचन चिठ्ठी म्हणजेच बिल ऑफ एक्सचेंज म्हणजेच हुंडी. ही हुंडी ज्याने माल विकलेला आहे म्हणजे ज्याच्या मालकीचं बिल आहे तो खातेधारक त्याच्या बँकेमध्ये ते बिल देतो आणि बँकेकडून डिस्काउंट घेऊन म्हणजेच सूट घेऊन त्या बिलाची रक्कम तो घेत असतो, त्याच्या खात्यामध्ये टाकत असतो आणि ते पैसे त्याच्या गरजेला वापरत असतो. म्हणजेच काय की ह्या हुंडीची रक्कम भविष्यात बँकेला मिळणार आहे. म्हणजे तो एक कर्जाचाच प्रकार आहे. म्हणून हुंडीची वटणावळ हा
जे व्यावसायिक उधारीने खरेदी विक्री करत असतात त्यांच्यासाठी उपयुक्त ठरणारा कर्ज प्रकार आहे. म्हणजेच उदाहरणार्थ अ व्यक्तीने ब व्यक्तीला माल विकलेला आहे 10,000चा. कितीचा माल विकलेला आहे? 10,000चा. कोणी विकलाय? अ या व्यक्तीने ब व्यक्तीला 10,000 रुपयांचा माल विकलेला असेल तर ब व्यक्ती 3 महिन्यानंतर त्याचे पैसे अ ला देणार आहे. किती महिन्यानंतर? 3 महिन्यानंतर. मग अशा वेळेस पण अ ला जर समजा लगेचच पैशाची गरज भासत असेल तर अ काय करतो? त्याची जी बँक आहे त्या बँकेकडे जाऊन ते बिल भरतो. काय करतो? बिल बँकेमध्ये भरतो. आणि बिल बँकेमध्ये भरल्यानंतर बँकेला सुद्धा किती दिवसांनी पैसे मिळणार आहेत? ते 3 महिन्यानंतर पैसे मिळणार आहेत. किती महिन्यानंतर? 3 महिन्यानंतर. म्हणून बँक काय करते? अगोदरच ह्या 10,000 500 रुपये कट करून घेते आणि एकूण 9,500 रुपये हे अ व्यक्तीला देऊन टाकते. आणि ज्या दिवशी म्हणजे 3 महिन्यानंतर बँक ते बिल ब कडे घेऊन जाते आणि त्या बिलाची रक्कम ब कडून वसूल करते. म्हणजेच ज्यावेळेस अ त्याला पैशाची त्वरित गरज असते म्हणून ज्यावेळेस तो बिल बँकेकडे घेऊन जातो आणि बँक त्याला त्या बिलाचे ठराविक रक्कम वजा करून जे पैसे देत असते तर या सर्व क्रियेलाच हुंडीची वटणावळ असं म्हटलं जातं. म्हणजेच डिस्काउंटिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. याच्यामध्ये बँकेला सुद्धा फायदा होत असतो आणि त्या खातेधारकाला सुद्धा फायदा होत असतो. बँका बरेचदा हुंडीची वटणावळ या प्रकारामधून सुद्धा जास्त प्रमाणात निधी जमवत असतात. अशा प्रकारे आपण हे बँकेचे जे दुसरं प्राथमिक कार्य आहे कर्ज देणे त्याची माहिती अभ्यासलेली आहे. आता आपण थोडक्यात त्या माहितीचा अभ्यास घेऊया की बँकेचं दुसरं प्राथमिक कार्य आहे कर्ज देणे. त्याचे 2 प्रकार पडतात. एक कर्ज किंवा कर्जे त्याला लोन्स म्हणतात. दुसरं आहे उचल किंवा आगाऊ रक्कम कर्ज म्हणजेच ॲडव्हान्स. या कर्जामध्ये 3 प्रकार आहेत. अल्पमुदतीचे कर्ज, मध्यम मुदतीचे कर्ज आणि दीर्घ मुदतीचे. अल्पमुदतीचे कर्ज म्हणजे काय सांगितलं होतं की ज्या कर्जाचा कालावधी 1 वर्षापेक्षा कमी आहे असं कर्ज म्हणजे अल्पमुदती कर्ज. त्यानंतर दुसरं पाहिलं होतं आपण मध्यम मुदतीचं कर्ज. शक्यतो खेळत्या भांडवलाची गरज भागवण्यासाठी व्यावसायिक मध्यम मुदतीचे कर्ज घेत असतात. या कर्जाचा कालावधी 1 वर्षापेक्षा जास्त आणि 5 वर्षापेक्षा कमी म्हणजे 1 ते 5 वर्षाच्या कालावधीचं कर्ज म्हणजेच मध्यम मुदती कर्ज. आणि तिसरा प्रकार पाहिला होता दीर्घ मुदतीचे कर्ज म्हणजे ज्या कर्जाचा कालावधी 5 वर्षापेक्षा जास्त आहे. सर्वसाधारणपणे 15 वर्षापर्यंत असतो परंतु 5 वर्षापेक्षा जास्त असणाऱ्या कालावधीच्या कर्जाला दीर्घ मुदतीचे कर्ज असं म्हटलं जातं. शक्यतो व्यवसायामध्ये कायमस्वरूपी बदल करायचे असतील किंवा मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री खरेदी करायची असेल जी खूप महाग आहे किंवा व्यवसायाचं छोटी शाखा किंवा दुसरा व्यवसाय सुरू करायचा असेल तर असेच हे कर्ज व्यावसायिक घेत असतो. त्यानंतर आपण दुसरा कर्जाचा प्रकार पाहिला तो म्हणजेच उचल किंवा आगाऊ रक्कम कर्ज त्यालाच ॲडव्हान्स असं म्हटलं जातं. हे कर्ज 3 प्रकारचं आहे. रोखपत म्हणजेच कॅश क्रेडिट, अधिविकर्ष सवलत म्हणजेच ओव्हरड्राफ्ट आणि हुंडीची वटणावळ म्हणजेच डिस्काउंटिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. हे रोखपत प्रकारचं जे कर्ज आहे ते शक्यतो अग्रिम चालू खाते व बचत खाते या प्रकारच्याच खातेधारकांना हे कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. मग हे जे कर्ज आहे या कर्जाचा कालावधी हा दीर्घ स्वरूपाचा असतो. कसा असतो? दीर्घ स्वरूपाचा. दीर्घ स्वरूपाचा कालावधी असल्यामुळे साहजिकच या कर्जाचा व्याजदर सुद्धा जास्त असतो. त्यानंतर दुसरा कर्जाचा प्रकार आहे तो म्हणजेच अधिविकर्ष सवलत. यालाच ओव्हरड्राफ्ट असं म्हटलं जातं. शक्यतो जे खातेधारक चालू खाते उघडतात अशाच खातेधारकांना या सवलतीचा वापर करता येत असतो. मग ही जी सवलत आहे म्हणजेच खातेधारकाच्या खात्यामध्ये जेवढी रक्कम आहे त्यापेक्षा जास्त रक्कम कर्ज जर बँक देत असेल तर त्याला अधिविकर्ष सवलत असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीच्या खात्यामध्ये 50,000 आहेत आणि बँकेने त्याला 80,000 रुपये जर उपलब्ध करून दिले तर त्याच्या कर्जाची रक्कम 30,000 झाली. म्हणजेच बँक अशा प्रकारची रक्कम उपलब्ध करून देत असते.
म्हणून जे उरलेली रक्कम आहे 30,000, तर 30,000 ही कर्ज झाले. मग बँक व्याज आकारताना सुद्धा 30,000 रुपयांवरतीच व्याज आकारत असते. शक्यतो या कर्जाचा जो कालावधी आहे तो 15 दिवसांपासून 60 दिवसांपर्यंत म्हणजेच 2 महिन्यांपर्यंत असू शकतो. त्यानंतर तिसऱ्या प्रकारचं कर्ज आहे म्हणजेच हुंडीची वटणावळ, डिस्काउंटिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. म्हणजेच जर समजा एखाद्या खातेधारकाला त्याच्या बिलाची रक्कम त्वरित हवी असेल आणि त्या बिलाची रक्कम त्याला भविष्यात मिळणार असेल, तर अशा वेळेस तो त्याचे बिल त्याचं खातं ज्या बँकेत आहे त्या बँकेत जाऊन ते बिल बँकेला देतो व बँकेकडून सूट घेऊन म्हणजेच कसर खाऊन त्या बिलाची रक्कम घेतो. त्यालाच हुंडीची वटणावळ असं म्हटलं जातं. म्हणजेच या 3 प्रकारचं कर्ज बँक आपल्या खातेधारकांना उपलब्ध करून देत असते. मुलांनो, या पाठातून तुम्हाला काय शिकायला भेटलं, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की भविष्यात कोणत्याही कारणासाठी तुम्हाला जर कर्ज हवं असेल तर या कर्जाच्या प्रकारांचा अभ्यास करता तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला कोणत्या कारणासाठी कर्ज घ्यायचं आहे, त्यामुळे तुम्ही कोणत्या प्रकारचं कर्ज हे बँकेकडून उपलब्ध करू शकता, की त्यामुळे तुमचा वेळही वाचेल आणि तुम्हाला ही माहिती असल्यामुळे कोणतं कर्ज तुम्हाला सोयीचं पडेल हे मात्र तुम्हाला निश्चितच समजेल. म्हणजेच आज आपण ज्या प्रकारचा अभ्यास केलेला आहे तर त्या प्रकारच्या अभ्यासाचा तुम्हाला जे तुम्ही ज्ञान मिळवलेलं आहे आजच्या पाठातून, तर त्या ज्ञानाचा भविष्यात मात्र तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. त्यामुळं लेक्चर व्यवस्थित ऐका, व्यवस्थित अभ्यास करा, लक्षात ठेवा आणि वेळोवेळी नोट्स काढा. तर आजचं आपलं हे लेक्चर इथेच संपलं. धन्यवाद.